धक्कादायक अशी घटना अमरावतीमध्ये घडली। अमरावतीमध्ये एनआयसीयू मध्ये आग लागली आहे। या आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू झाला। तर आता त्या संदर्भात पाहणी केली जाते। प्रकाश आबिटकर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत। त्या ठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती घेत आहेत। स्वप्नील भाऊ फोन ले ना जवळ ठेवा ना थोडासा बूम बूम बोल शिल स्वप्नील भाऊ स्वप्नील भाऊ बूम चालू ठेवा ना। प्रकाश आबिटकर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत। अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी संतापजनक अशी घटना अमरावतीमध्ये घडली। एनआयसीयू मध्ये पहाटे 3:30 वाजता ही आग लागली। त्यामध्ये 3 निष्पाप बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला। 6 बालकांना वाचवण्यामध्ये त्या ठिकाणच्या परिचारिका, नर्स आणि स्टाफला यश आलं। 6 बालकांना सुपर स्पेशालिटीमध्ये दाखल करण्यात आलं। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। मात्र शिशु अतिदक्षता विभागात इतका हलगर्जीपणा कसा झाला, ही आग नेमकी कशी लागली, याला नेमका या घटनेला जबाबदार कोण आहे, त्या संदर्भातले अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। याबाबतची आता चौकशी केली जाईल। उच्चस्तरीय चौकशी करावी असे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिलेले आहेत। प्रकाश आबिटकर हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। यशोमती ठाकूर यांनी सुद्धा टीका केली आहे। केवळ परिचारिका किंवा त्या स्टाफवरती दोष देऊन चालणार नाही, तर जे कोणी इक्विपमेंट पुरवलेले आहेत, जे सप्लायमेंट आहेत, जे सप्लाय करतात, त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। जे उपकरणं आहेत त्या उपकरणामध्ये काही त्रुटी होत्या का, जे फायर ऑडिट करणं बंधनकारक असतं ते फायर ऑडिट वेळोवेळी केलं जात होतं का, याबाबतची सुद्धा तपासणी करण्यात येईल, चौकशी होईल अशी माहिती आता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। आता तुर्तास मात्र ज्या प्रकारचे अपडेट आहेत, प्रकाश आबिटकर यांना सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते। त्याप्रमाणे आता प्रकाश आबिटकर हे रुग्णालयात पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी आता ही पाहणी करण्यात येत आहे। अधिकाऱ्यांशी ते चर्चा करतायत। अधिकारी त्यांना घटनासंदर्भात घटनास्थळी माहिती देत आहेत। अतिशय धक्कादायक अशी घटना घडली। आता उच्चस्तरीय चौकशी नेमण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि यामध्ये आता चौकशी अंती नेमकं हाती काय लागतं, कुठले महत्त्वाचे खुलासे होतात, आगीचं कारण नेमकं काय आहे, या सुद्धा सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहेत। मात्र अग्नितांडवात नवजात दगावलेले आहेत। या अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक अशी ही घटना समोर आलेली आहे। कारण एनआयसीयू मध्ये उपचार घेत असलेले ते नवजात दगावलेले आहेत। एकंदरीत 39 बालकं त्या ठिकाणी असू शकतात, इतकी त्या एनआयसीयूची क्षमता आहे। मात्र त्या ठिकाणी 6 नवजात बालकांना वाचवण्यास यश आलेलं आहे। त्या ठिकाणच्या परिचारिका, स्टाफ, नर्स यांनी 6 बालकांना त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवलं। त्यांच्यावरती सुपर स्पेशालिटी या ठिकाणी उपचार सुरू आहेत। मात्र 3 बालकांना वाचवण्यात अपयश आलं। 3 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला। अतिशय संतापजनक अशी घटना आहे। संतप्त अशा प्रतिक्रिया येतात। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या माध्यमातून आता या मुद्द्यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जोरदार टीका करण्यात आली आहे। इन्फ्रामॅन, इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात जे काही गवगवा केला जातो, त्यांनी आता या इन्फ्राकडे सुद्धा पाहावं अशी टीका करण्यात आली। अगदी अंबादास दानवे असतील, आमदार रोहित पवार यांनी सुद्धा यावरती प्रखरतेने टीका केली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडले। सूरज, आपण पाहतोय घटनास्थळी तुम्ही आहात, अगदी सकाळपासून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। आता मात्र प्रकाश आबिटकर त्या ठिकाणी दाखल झाले आहेत, पाहणी करतायत, अधिकाऱ्यांशी चर्चा करतात। काय घडते नेमकं रुग्णालयात सध्या? नक्कीच करण, गेल्या 10 मिनिटांपासून प्रकाश आबिटकर जे आहेत अमरावतीच्या जिल्हा सिव्हिल रुग्णालयामध्ये नवजात शिशु कक्षामध्ये आग लागली, त्या ठिकाणी ते पाहणी करतात। या ठिकाणी संपूर्ण व्हेंटिलेटर असतील, ज्या काही मशीन्स असतील, संपूर्ण जळून खाक झालेले होते। संपूर्ण पाहणी जी आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर स्वतः या ठिकाणी करत आहेत। संपूर्ण प्रकरणाची माहिती बारकाईने ते नेमकी देत आहे। नेमकी कशा प्रकारे ही घटना झाली, त्यामध्ये काही हलगर्जीपणा झाला का, ही संपूर्ण माहिती जी आहे अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष शेरेकर असतील, सोबतच या जिल्ह्यातील रुग्णालयाचे अधीक्षक असतील मनोज पवार यांच्याशी ते संवाद साधत आहेत आणि पोलिसांची देखील संवाद साधतात। नेमकी कशा प्रकारे ही घटना झाली, यामध्ये काही कोणाचा दोष होता याची संपूर्ण पाहणी आणि आढावा खुद्द आरोग्यमंत्र्यांकडून या ठिकाणी घेतला जातोय। सुरुवातीला जर पाहिलं त्या त्यांनी डॉक्टरांशी काही वेळ संवाद साधलेला होता। प्राथमिक
सुटल्यानंतर ते आता या ठिकाणी आग वर आलेले आहे आणि संपूर्ण घटनेची ते बारकाईने पाहणी करतात. नेमकं पाहणी केल्यानंतर ते काही वेळातच जे आहे माध्यमांशी संवाद साधणार आहे. त्या दरम्यान माध्यमांशी संवाद साधत असताना यावर काही कारवाईची ते घोषणा करतात तर नेमकं यावर कोणावर या ठिकाणी कारवाई होणार हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार. आता तुर्तास जर पाहिलं तर आरोग्य मंत्र्याकडून या संपूर्ण प्रकरणाची गंभीररित्या दखल घेतल्या गेली आहे. त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी या ठिकाणी या ठिकाणी सुरू झालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यामार्फत त्या ठिकाणची चौकशी या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करू असं आश्वासन देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना या ठिकाणी दिलेलं होतं. जे मृतक झालेले तीन बालकांचा निष्पाप बालकांचा मृत्यू झालेला त्यांच्या नातेवाईकांना ते 5 लाख रुपयाची मदतीची घोषणा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केलेली होती आणि जे 39 बालक जे उपचार घेत आहेत त्या बालकांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च जो आहे जे खाजगी रुग्णालय करते आहेत त्याच्या उपचाराचा खर्च जो स्वतः राज्य सरकारच्या वतीने एकूणच या ठिकाणी करण्यात येणार आहे. तुर्तास जर पाहिलं तर आता काही वेळातच जे प्रकाश आंबेडकर जे आहे माध्यमांशी संवाद या ठिकाणी साधणार आहे. नक्कीच सूरज प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आहेत, अधिकाऱ्यांची चर्चा करतात. मात्र दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहिले काही वेळापूर्वी खूप मोठा गोंधळ सुद्धा त्या ठिकाणी झालाय. ते गोंधळ नेमका काय झाला आणि त्याची काय अपडेट आहे, कारण पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याचं सुद्धा दिसतंय. नक्कीच आरोग्य मंत्र्यांनी कुठेतरी या ठिकाणी अशी एकूणच मागणी होती. भारतीय कार्यकर्ते असतील विद्यार्थी असतील आणि सगळे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असतील त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठिय्या मांडलेला होता. आरोग्य मंत्र्याची सूचना या ठिकाणी दिली होती. कारण आपल्याला माहिती आहे का सकाळपासून संपूर्ण घटना झाल्यानंतर केवळ लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पाहणी केली जात आहे. मात्र कुठल्याही प्रकारे अद्यापर्यंत कुठल्या व्यक्तीवर कारवाईची घोषणा अद्यापर्यंत झाली त्यामुळे कुठेतरी त्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी एकूणच या ठिकाणी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यामुळं कारवाई न झाल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण प्रहारचे कार्यकर्ते असतील आणि इतर काही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते असतील ते मात्र आक्रमक झालेले पाहायला मिळते. नक्कीच सूरज, आपण पाहतोय की सध्या प्रकाश आंबेडकर दाखल झाले आहेत, त्यांच्यासमोर इतरही नेते आहेत, पोलीस अधिकारी सुद्धा आहेत, वरिष्ठ अधिकारी रुग्णालय प्रशासनाच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे. यावरची प्रत्येक अपडेट आपण आपल्याकडून वेळोवेळी घेत राहत होताच. या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. तर प्रकाश आंबेडकर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत, त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय. शिशु अतिदक्षता विभागामध्ये अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतर ही अतिशय धक्कादायक अशी घटना घडली. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3ऱ्या माळ्यावरील असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाला पहाटे 3:30 वाजता अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट होऊन आग लागली. 39 बाळांना या ठिकाणी ठेवलं जातं इतकी क्षमता आहे. तर आग लागल्याबरोबर व्हेंटिलेटरमधून ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी बाळांना बाहेर काढले. त्यातील 6 बालकांना सुखरूप पद्धतीनं दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.